नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो. काही ठिकाणी ॲक्विजिशन कमी झालेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे तिथल्या सूचना मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जातेगावला उघडीच्या पाण्याच्या संबंधित अडचणी संबंधित अधिकाऱ्यांनी बोलणं करून तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने बैठक आयोजन करण्याचं नियोजन केलेलं आहे. काही गावात फॉरेस्टचे विषय, कलेक्टर आणि फॉरेस्टचे अधिकारी या सगळ्यांची बैठक लावून विषय मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काम चाललेलं आहे. आपण पाहतोय की काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता, शाही प्रकरण झालं, त्यावर आपली काय प्रतिक्रिया असते? प्रवीणदादा हे संभाजी ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक संस्थेचं काम गेले अनेक वर्ष ते महाराष्ट्रात करतायत, प्रामाणिकपणाने करतायत. शाहू फुले आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा येणाऱ्या भावी युवा पिढीला समजून सांगण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. सगळ्यात मोठं काम त्यांनी केलेलं आहे की मराठी युवक आहेत राज्यात, त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे व्यवसायाच्या माध्यमातून. नुसतं विचार युवकांच्या मनामध्ये न रुजवता त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ती उद्योजक निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्रचंड असं काम महाराष्ट्रात केले, अनेक उद्योजक निर्माण केलेले. आणि अशा माणसावरती भ्याड हल्ला होतो, निश्चितच निषेधाचं पात्र असलेले ते लोक आहेत. वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक कारवाई संबंधित व्यक्तींवर करायला पाहिजे होती. पोलीस यंत्रणा कुठं तर त्यांचं इंटेलिजन्स कमी पडलं असं मला वाटतं, कारण का त्यांना ह्या धमक्या गेल्या अनेक महिने येत आहेत. आणि या बाबतीतलं त्यांनी सगळं स्पष्टीकरण प्रवीण गायकवाड साहेबांनी दिलेलं आहे. आणि तरीही हे सगळं होऊन पोलीस गाफील राहिले त्या ठिकाणी, किंवा त्यांचा पाठिंबा होता काय असं वाटतं त्या ठिकाणी. आणि महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की जे इमानदारांनी पत्रकारिता करतायत सगळ्या महाराष्ट्रभर, किंवा सामाजिक काम करतायत, जे राजकीय पटरी चांगल्या पद्धतीनं काम करतायत, मग तर गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत असेल, अशा सगळ्या व्यक्तींवर असे भ्याड हल्ले होत आहेत. आणि पोलीस यंत्रणा अशा लोकांना, म्हणजे पत्रकार असतील, हे असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांना खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याचं काम करतायत. खरे आरोपी बाहेर राहायला लागलेले आहेत, आणि जरी खऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल झाले तर किरकोळ गुन्हे दाखल करून त्यांना सोडून दिलं जातं. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. या बाबतीत महाराष्ट्र शासनाने योग्य ती पावलं उचलून कडक कारवाई केली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची जी चांगली संस्कृती आहे ती लोप पावेल कुठेतरी, आणि एक वेगळं वळण आपलं बिहार व्हायला काय वेळ लागणार नाही. त्यामुळे योग्य वेळीच महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने पावलं उचलावी. प्रवीणदादांचं असं म्हणणं आहे की त्यावरती कुठल्याही प्रकारचे योग्य जे कलम आहेत ते कलम लावली गेलेली नाहीतच लावलेली. पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या लोकांवर जी कलमं लावली गेली नाही पाहिजे ती लावली जातात. वर्ष 2-2 वर्ष आत ठेवलं जातं. आणि जी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना किरकोळ कलमं लावली जातात आणि त्यांना सोडण्याचं काम केलं जाते. पोलीस डिपार्टमेंट नक्की काय करते हे समजून येत नाही. करमाळ्यात देखील आता थोड्या वेळापूर्वी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावरती देखील आता हल्ला झालेलं प्रकरण पाहायला मिळतंय. भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला असं माहिती मिळते, त्याबद्दल काय? मी पूर्वी भारतीय जनता पार्टीत काम केलेलं आहे. जगदीश अग्रवाल हे माझे सहकारी राहिलेले आहेत. तो व्यापारी माणूस आहे, हसतमुख माणूस आहे. 3 पिढ्याचं राजकारण, समाजकारण त्या कुटुंबामध्ये आहे. तसं पाहायला गेलं तर जगदीश अग्रवालांचे आजोबा हे फाउंडर मेंबर आहेत भारतीय जनता पार्टीचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांच्या आजोबांनी काम केलेलं आहे. अशा कुटुंबातल्या व्यक्तीवर एक संयमी हसतमुख व्यक्ती त्याच्यावर हल्ला होतो, हे चुकीच्या पद्धतीचं आहे. आणि मी त्या प्रकरणाची सखोल माहिती घेतली मागास, जसा करमाळा तालुक्यात दौऱ्यावर आले आणि सविस्तर अशी माहिती मी घेतली. ज्यांनी हल्ला केला स्वतःला गोरक्षक म्हणून घेतात. माझी भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींना विनंती आहे की राज्यात अनेक चांगले गोरक्षक आहेत की जे खरोखर गोरक्षकासाठी काम करतात, परंतु काही गोरक्षक व्यावसायिक गोरक्षक यामध्ये घुसलेले आहेत आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल या दृष्टिकोनातून किंवा
ब्लॅकमेलिंगचे प्रकार करतायत आणि याचंच उदाहरण करमाळ्यात घडलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर जो सरळ मार्गाने जाणारा कार्यकर्ता आहे, इमानदारीने 3 पिढ्या भारतीय जनता पार्टीचं काम करतो, त्याच्यावर दुर्दैवी हल्ला झाला आणि जी चोर मंडळी आहेत त्यांना मोकळं सोडलं जाते. यातून कडक कारवाई केली पाहिजे. या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने SP यात लक्ष घातलं पाहिजे. अशी जर इमानदार कार्यकर्त्यांवर कोणत्याही पक्षाचा असो इमानदारीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ले व्हायला लागले तर हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे कायद्याचं राज्य आहे का बिहार आहे हे समजत नाही. दादा, आपण पाहतो की आता सध्या करमाळ्यामध्ये रस्त्याच्या अनेक ठिकाणी कामं चालले आहेत. या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं चालल्याचा स्थानिकांनी आरोप देखील केला, तक्रारी केल्यात. याकडे आपण कशा पद्धतीनं करमाळा तालुक्यातल्या अनेक तक्रारी आज सकाळपासून मला आल्या की रस्त्याची कामं क्वालिटी अजिबात चांगली नाही. मी PWDच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांना तसं बोललेलं आहे, कुठंही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही झालं. जर कुठं झालं असेल तर पुन्हा एकदा ते रस्ते चांगल्या पद्धतीचे करून जी काही गुणवत्ता शासनाने ठरवून दिलेली आहे त्या पद्धतीने कामं झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.